चल मी असं करते, आता मी ऋतिकला फोन न लावता डायरेक्ट त्याच्या आईलाच फोन लावते आणि त्याच्या आई जवळून विचारपूस करून घेते की ऋतिकच्या मनात काय आहे ते, की तो विसरला की नाही विसरला, की लक्षात आहे त्याच्या. अगोदर त्याच्या आईलाच विचारून घेते, मग त्याच्याशी बोलायला बरं होते. नाहीतर तो विसरला असेल कदाचित, तर मी कशाला त्याला आठवण देऊ. मग त्याची आई मला बोलेल, शिव्या घाला, तू कशाला आठवण देते म्हणून. तसंच करते, अगोदर त्याच्या आईलाच विचारपूस करते. हॅलो. हॅलो, मी बोलते ग, ब्रेंडा बोलते मी. काय करत आहेस तू? झाले का काम वगैरे? हो झाले ना माझे काम झाले. तू बोल, तू गेले का तुझ्या हॉटेलला की घरीच आहे का? आज सुट्टी आहे का तुला? हॉलिडे आहे का तुझा आज? नाही ग, हॉलिडे नाही माझा, मी घरीच आहे. आणि एक विचारायचं होतं तुला, की आता ऋतिक काय म्हणतो, की त्या मुलीबद्दल काही आहे त्याच्या लक्षात की नाही, की विसरला का? विसरला असेल तर चांगलं. नाही, काही गोष्ट तर नाही काढत तो. खूप दिवसापासून काही गोष्ट नाही काढली त्याने. तो आता फक्त कमाईवर ध्यान देत आहे. कमावतो आणि बस शिक्षण करतो, बस दुसरं काही त्याच्या लक्षात नाही. का ग, पण तू का असे विचारत आहे? नाही, सहजच. आता इथून माझ्या घरून जेव्हा गेला ना तो, तेव्हा असा म्हणून गेला की मावशी मी येईल म्हणे एक दिवस म्हणे, आणि त्याच मुलीशी लग्न करण म्हणे. तर मला ती गोष्ट आठवली, म्हणून म्हटलं की ऋतिक आता एवढे वर्ष झाले तर आता पण त्याच्या लक्षात आहे की आता विसरला तो असं. नाही, तो विसरला आता सगळं विसरला तो. एवढं खूप 6 महिने तो विसरला नव्हता. आता विसरला तो. आता माझा मुलगा आता विसरला. आता चांगलं झालं. आता मस्त एक चांगली मुलगी बघून त्याचे लग्न करून देणार आहे. हो का? चल ठीक आहे मग. हो ठीक आहे. आणि तुझं कसं चालत आहे आता? सगळं ठीक आहे का? हो माझं ठीक आहे. बरं ठीक आहे मग. चला ठीक आहे, इकडून क्लिअर झालं. आता काही टेन्शन नाही. आता मला रोनीसोबत बोलायला काही हरकत नाही. आता मी रोनीसोबत बोलून घेणार. चल झाली का तयार? चल मग लवकर भेटून येऊन जाऊ, मग तिकडून येऊन मी ड्युटीवर जातो. हो तयार आहे मी. आणि त्रिशाला नाही घेत, जाणं नाही येणंच आहे ना, तर एवढ्या मुनीमध्ये त्रिशाला घरीच राहू देते. आई आहे, आई बघते. चल, सांगितलं का मग आईले पाहिजे म्हणून? नाही सांगितलं नाही, आता सांगते. आई 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 काय करून राहिली? इकडे ये लवकर. बापा रे, काय म्हणतो रे? काही नाही, इकडे. काय ले रे, काय म्हणतो रे? इकडे ये ना कायच्यासाठी? आता कालच तर तुम्ही हिच्या माहेरून आले ना, आज अजून कुठं निघाले दोघंही जण? तेच सांगासाठी तुला बोलवलं. आई आज आता ते मैत्रिणी का राधिका, तुला तर पाहिलं चाय तिले चांगल्यानं ओळखतं, तू तिले तिच्या घरी चाललो. तिच्या घरी आला काय? तो पोरगा पसंत आला का? काल आला ना बापा, काही सांगत नाही. उगा मुगाच आहे तू तर. आला का तो पोरगा पसंत आला का? काय पोराला कोणा भेटायला गेले होते तर आनंदपूरले? हो पोरगा पसंत आला, चांगला आहे, व्यवस्थितशीर आहे, सुशिक्षित आहे. तर पोरगा पसंत आला. आता इकडे राधिकाच्या आई वडिलाला भेटून गोष्ट कळवतो काय म्हणते ते. जर पाहुणे बोलावं म्हणून तर पाहुणे बोलवून घ्यावं लागेल. चल ठीक आहे, त्रिशाला पाहिजे. हो आई, आता ऊन खूप तापत आहे ना, तर त्रिशाला नाही नेत. तर त्रिशाला बघा, ते आपल्या खोलीमध्येच आहे, ती झोपली आहे. आता उठन ती. उठली म्हणजे दूध वगैरे द्या तिला. हो पाहतो मी. हो जा बापा, आता दोघं जा कुठं. जा या भेटून. पाहतो मी त्रिशाला. चल मनीषा. ड्युटीवर रे? आजही सुट्टी का? मग आजही नाही जात का ड्युटीवर? जाईल नाही, फक्त भेटूनच येवायचे आहे तिच्या आई बाबाले. बाताच येतो 1-1.5 घंट्यात आणि मग ड्युटीवर जाईल. असं ठीक आहे. आता खूप शहाणा झालं माझा पोरगा. आता जोडा झाली बी लागलं. आता फक्त लहानशी पोरगी आहे. जसं झाली त्याचे लेकरं लग्न चुकते तशा आणि शाईनं होऊन गेलं माझ्या पोरगा. आता जोडा जोडीले लागलं. बापाले नाही विचारलं जरासं, का माईले नाही विचारलं जरासं, बस बायकोले घेऊन चालला. तर जोडा जाडी इतका हुशार होऊन गेला मा पोरगा, एवढा शाईनं होऊन गेला आता मा पोरगा. कसं नाही जरासं का बाबा आई चला, नाही बायकोले घेऊन आता नाचते. आता बायकोले घेऊन आईले नाही म्हणलं एक शब्दानं. काल तिकडे गेले तर एक शब्द नाही म्हणलं मला, चालतं काय आई? इकडे गेले आज, आता एक शब्द नाही म्हणलं मला, चालतं का आई? हॅलो. हा बोला मॅडम. काय झालं रोनी? का तब्येत नाही का बरी? नाही मॅडम, ठीक आहे, तब्येत ठीक आहे. बोला ना, तुम्ही कसं काय फोन केला? मी इकडे कॉलेजमध्ये आहो, प्रॅक्टिकलमध्ये, म्हणून थोडं दबलं बोलत आहे. बोला ना तुम्ही. तर मी काय म्हणते रोनी, तुझ्यासाठी स्थळ आलं एक माझ्याजवळ, तर करशील का लग्न? हो की नाही? काय सांगू मी समोरच्यांना? हो म्हणू की नाही म्हणू? मॅडम तुम्हाला काय वाटते, का आताच मी लग्न केलं पाहिजे का? काही हरकत नाही ना केलं तर. माझ्या मते तर तू करून टाक. वेळ आहे, मग लग्नाची वेळ निघून गेली म्हणजे मग काही बरोबर वाटत नाही.
आणि आता तुझं ट्रेनिंग तर 1-2 महिनेच आहे ना बाकी. मग काय होते, आपण जोडून ठेवलं आणि आपण टीका लावून ठेवला तर मग तुझं ट्रेनिंग झाल्यानंतर आपण लग्न काढू शकतो ना. काही हरकत नाही त्याला केलं तर, असं माझं मत आहे. माझं मत, तुझ्या मते काय आहे ते तू सांग. हो पट्टे मला मॅडम तुमचं बोलणं. पोरगी कुठची आहे मग? काय करते पोरगी? नोकरी आहे का, शिकते का, घरीच राहते? पोरगी चांगली आहे. पोरगी आपली आनंदपूरची. आनंदपूर पाहिलं ना तू, आनंदपूर? ते इंदिरा काकूचं गाव का? इंदिरा काकूचं गाव काय? हा बरोबर इंदिराचं गाव आनंदपूर. तर तिथली मुलगी आहे आणि मुलगी नर्सिंग करत आहे म्हणते. नर्सिंग 3 वर्ष कंप्लीट आहे तिचे, 1 महिना ना होतेच. असं नाव काय आहे मॅडम पोरीचं? नाव कल्याणी. असं ठीक आहे मॅडम. ठीक आहे म्हणजे मग होकार देऊ का त्यांना? हो करते म्हणू का? मग कधी येणार आहे तू? मग आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे ना. मी तर बघितली मुलगी, तुलाच बघायचं आहे. तर मग कधी म्हणू त्यांना? कधी येणार आहे तू इकडे? मॅडम पाहतो तसं मग मी पुढच्या हप्त्यात येऊन जातो. तसं तर आता येणं नव्हतं, पण तुम्ही म्हणता मुलगी बघायची आहे तर मग पुढच्या हप्त्यात येऊन जातो मी. तसं काही खास आहे नाही पुढच्या हप्त्यात, तर पुढच्या हप्त्यात येऊन जातो मी. चल ठीक आहे, ये मग पुढच्या हप्त्यात. मी मग इंदिराला सांगून देते की तू हो म्हटलं म्हणून, की समोरच्यांना सांगून द्यावा की मुलगा हो म्हणते. आता पुढच्या हप्त्यात आम्ही बघायला येणार आहोत, असं सांगून देऊ का मग? हो सांगून द्या मॅडम, सांगून द्या तुम्ही. तसं सांगू शकतो ना आपण. हो ठीक आहे, मग चल मी सांगते मग. काय मग आता तूही लग्न करतो वाटते? मी आता गेलो बा, सुखी झालो. करून टाक तू बी. नोकरी लागन तेव्हा लागन, स्वतःचा आपण बिझनेस उभा करून आपण करू शकतो. तर करून टाक लग्न लेखाले. आज नाही उद्या करणंच आहे. हो अजय, मी हो म्हटलंच ना, मला माहित आहे. मी मॅडमच आहे. मॅडम हा विषय चांगलीच विचार करते. पोरगी चांगलीच असं. अजय तू इथं आनंदपूरचाच होय काय ना? हो माझं गाव आनंदपूरच होय. तिचीच तर पोरगी होय म्हणते मग कल्याणी. ओळखत असेल ना मग तू? हो ओळखतो. चांगली आहे पोरगी, मस्त आहे. करून टाक. ओळखला नाही भाऊ तुम्हाला? ओळखलं नाही काय मला काकाजी? काय बाबा तुम्ही ओळखला नाही? अर्जुन होईन तो, अर्जुन माझा मित्र. अर्जुन माझ्या क्लास मध्ये होता 10वी पर्यंत. ओळखला? अर्जुन तोत्रा बोलते, चले ज म्हणते. अरे हा ओळखलं. हा कसं काय दादा मग? आता कसं काय बाई कोण आहे? सुनबाई होय का? हा काकाजी सुनबाई होय तुमची. लग्नाला तर आलते काकाजी तुम्ही, विसरले का? माझं लग्न झालं तर एक पोरगीच आहे मला. पोरगी झाली 2-2.5 वर्षाची. असं हो, ते मला थोडंसं लक्षात नाही राहत. बोल मग कसं काय येणं केलं? थोडंसं काही लक्षात नाही राहत बाबाची. वहिनी कशा आहात तुम्ही? सगळं ठीक ना? अर्जुन कसं काय येणं, कसं काय केलं? मला सांगलंही नाही, फोनही नाही केला. आता काय फोन करू म्हटलं, डायरेक्ट कशी येऊन गेलो. मला माहितच होतं तू घरीच आहे. आता शिक्षण तुला झालं तर आता तू कुठं जाशील म्हटलं, तर म्हणून डायरेक्ट आलो. कामानिमित्त आलो होतो, थोडंसं कामच होतं. तर बोला काय काम होतं? हो काम असं होतं का, आता काकाजी काकू आपल्या राधिकाच्या लग्न करायचं आहे काय? हो करायचं तर आहे बा दादा. आता पाहून तर राहिलो आम्ही स्थळ. आता चांगलं तिच्या लायकीचं स्थळ भेटन तर पाहू समोर. काकाजी मी स्थळ घेऊनच आलो. एक स्थळ आहे माझ्या लक्षात, आपली सुनबाईच्या गावच्याच पोरगा आहे, बहिणीच्या घरी राहते. चांगला पोरगा आहे, मी भेट घेऊन आलो. 15,000 रुपये कमावते. चांगला आहे, स्वभावानं चांगला आहे. दारू नाही पित, खरं नाही खात, सुपारी नाही खात, चांगला आहे. तर कसं म्हणता मग, जमू काय? बोलू का तिकडे, गोष्ट करू काय? सुनबाई कोणत्या गावची आहे तसं? आनंदपूर काकाजी, आनंदपूरची आम्ही. असं आनंदपूर तर चांगलं गाव आहे. ऐकलं आहे. तर तिथंच पोरगा आहे काय मग? आनंदपूरचाच तिथंच राहते काय? हो काकाजी तिथंच राहते. तसं त्याचं गाव तिकडे कोकणातचं गाव आहे. त्याच्या कोकणच्या इकडे कोणी खेड गाव आहे तिकडचे आहे. पण इथं बहिणी आहे त्याची, तर बहिणी जवळ तो राहायचे. त्याची बहीण बी एकदम चांगली आहे, शांत स्वभावाची आहे. आवडली. मी जाऊन भेट घेऊन आलो ना, तेव्हाच बोलून राहिलो मी, तसा नाही बोलून राहिलो मी. असं ठीक आहे ना, चांगला आहे. तर मग करू का मग गोष्ट तिकडे? सांगा तुम्ही काकाजी तुमच्या मतानं. करू का गोष्ट तिकडे? सांगू का म्हणजे सांगून देऊ का की पाहुणे या म्हणून? तर बोलवू का मग पाहुणे तुमच्या मतानं? पाहुणे बोलवायचं म्हणजे आता तो बाबा काही हरकत नाही ना, चालते ना. पाहायला काय हरकत आहे आपल्याला? अहो आता आनाकानी केल्यापेक्षा आपल्याला लग्न तर करायचंच आहे. तर पाहून घेऊ कसं काय आहे. तर घरापर्यंत येईन तेव्हा आपल्याला समजा, तसं थोडी समजणार. हो पण ठीक आहे अर्जुन बेटा, सांगून देते पाहुण्याला येवाले. येऊन जा म्हणा, पाहून घेऊ कसं आहे. तर मग समोर विचार करता येते मग पाहिल्या परखल्यावर.
चला चला ठीक आहे काकू. काकाजी सांगून देतो मग तिकडे पाहुणे घेऊन येऊन जा म्हणून. तू ये जो अर्जुन, पाहुणे सांगा. वहिनी तुम्ही बी ये जा. हो येईन ना. चला मग ठीक आहे काकाजी. काकू ठीक आहे मग सांगून देतो तिकडे हो म्हणून, पाहुणे बोलावून घेतो. चाल मग राधिका ठीक आहे. हो हो अर्जुन ठीक आहे. तो पोरगा आताच त्याचं लग्न झालं आणि त्याला काय जोडाजोडी समजते अजूनही. हा आताच लग्न झालं तेम एकच पोरगी आहे, लहानशी पोरगी आहे आणि त्याला काय जोडाजोडी समजली. त्याच्या बापानं आणलं असतं ना हे स्थळ, त्याच्या बापानं आणलं असतं तर मी एका पायावर उठून उभं झालं असतं ना, बोलावले असते पाहुणे. ते पोराबाळाच्या हाताने माझ्या पोरीचं लग्न करून देऊ का आता? हा पोरगा बारगा आहे काय तो? लग्न झालं, एका लेकराचा बाप आहे तो. पोरगा बारगा झाला काय तो? त्याला समजत नाही का घर गृहस्थी घेऊन चालून राहिला तो? माय बाप बायको सगळं चांगलं वागून राहिला तो. हा अजून ड्युटी बी करून राहिला म्हणते आणि तो पोरगा बारगा आहे का? समजदार आहे तो पोरगा, त्याला सरळ समजते त्याला. हा चला ठीक आहे, लग्न नसतं झालं हा तर आपण मान्य केलं असतं का बा पोरगा बारगा आहे तो. लग्न झाला माणूस आहे तो, एका लेकराचा बाप आहे ना. पोरगा बारगा म्हणतात त्याला. हा ठीक आहे लग्न झालं, एका लेकराचा बाप आहे, पण सायना सुरता नाही झाला ना अजून पोट्टा बाट्टाच आहे तो अजूनही. हा आता त्याला काय माणसं ओळखता येते? गेलो म्हणते, भेटून आलो म्हणते आणि चाललं इथं सांगाले. हा नाही मग मी बोलत नव्हतं, मनात काऊन बोलले तुम्ही दोघी मायलेची? कायले पाहुणे बोलावले? बाबा तो माझा मित्र आहे, तो काही माया वाईट नाही करणार. तो तुमच्यापेक्षा जास्त चांगलं माया विचार करते. तो तुमच्यापेक्षा बी जास्त माया विचार करते तो, का माया चांगलं झालं पाहिजे म्हणून. काय चांगला विचार करते बाई? काय विषय तो? हा काय केलं त्यानं त्यासाठी असं तर तू त्याच्यावर एवढा डोळे लावून विश्वास करतो? हो म्हणली. मग 12वी पास झाली, 13वी मध्ये BA फर्स्ट इयर मध्ये मी ऍडमिशन घेतो म्हणत, तुम्ही काय म्हणे? नाही आता झालं शिक्षण की शिकतच राहायचं काय म्हणे. हा तर त्यानं पैसे दिले मला, त्यानं पैसे दिले तेव्हा माझं BA कम्प्लीट झालं. नाही तर मी 12वी पास राहिली असती आता बाबा. मग त्यानं दिले का पुरे? मी काहीच नाही दिले का? मग दिले बाबा तुम्ही इथेही लढत भडत थोडे बहुत दिले तुम्ही, जास्त नाही दिले. आणि आखरीचं एक्झाम होतं माझ्या फायनलचं, हा तेव्हा बी परीक्षेसाठी पैसे नव्हते, फी भरासाठी, तर त्यानं दिले पैसे फी भरासाठी बी. एवढा तो चांगला विचार करते माझ्याबद्दल. आणि तुम्ही म्हणता पोट्टा बाट्टा आहे? नाही, त्याचं लग्न झालं आहे. तो लय शायन आहे, लय हुशार पोरगा आहे तो, लय चांगला आहे तो. पहिल्यापासून माई लय मदत करते तो आणि माझ्याबद्दल चांगलाच विचार करते तो. तर तो जे बी पाहुणे आणणं चांगलेच असन आणि जिथं बी त्याच्या हातानं जिथं बी माझं लग्न होईल ना ते चांगलेच लोक निघन. पण मला नाही पटणार ना बाई, मला नाही पटत. येऊ द्या ना, आता पाहुणे येऊन राहिले ना, आणि त्यानं तो पोरगा पाहुणे समोरचं आपलं आहे मग काम पाहणं परखणं. तो पोरगा फक्त पाहुणे आणून राहिला तो. हा तर तुम्ही पाहिजा ना मग पोरगा कसं आहे काय आहे, मग समोरच्या गोष्टी मग समोर करू. आता कायले ताला तोडून राहिले तुम्ही बी? हो मला माहीतच आहे, माहीत आहे मला, सर्वच माहीत आहे मला कोण कसं आहे का आहे माहीत आहे मला. आता तुम्ही तुमच्या जिम्मेदारी घेतली आणि तुम्ही माहिली की हो म्हणलं ना, आता तुमच्याच मतानं होऊ देत. आता पाहतो आता कसं काय आहे ते. मला काऊन नाही बोलावलं फ्रेंडा? मी आली असते त्या हॉटेलमध्ये. काय फरक पडतो का? मी तुझ्या ठेल्यावर आली काय आणि तू माझ्या हॉटेलमध्ये आली काय? फरक काही पडतो का? हा तुझ्या ठेल्यामध्ये पण अन्नच मिळते, माझ्या हॉटेलमध्ये पण अन्नच मिळते. तर काम मला होतं म्हणून मी आली तुझ्या ठेल्यावर. आणि तू कशी काल माझ्या घरी आली होती तशी मी तुझ्या ठेल्यावर आली. ह्या तुझ्या मोठ्या मनाचा मोठेपणा होईन फ्रेंडा. नाही तर माझ्यासारखी गरीब बाईले, ठेल्यावरच्या बाईले कोणी एवढी किंमत देईन वा फ्रेंडा? कोणी एवढी किंमत देईन? कोणी एवढा मान सन्मान देईन? हे तर ठेल्यावालीच होय वा. तू तर 5 स्टार हॉटेल आहे तू. नाही ग इंदिरा, तसं नाही. आपण स्वतःला कधी कमी लहान म्हणून घेऊ नये. एका टायमाला तुझ्यापेक्षा लहान मीच होते. माझं हॉटेल तू वाचवलं, नाहीतर माझ्यावर केस बसलेसे माझं हॉटेल बंद झालं असतं. पण तुझ्यामुळे माझं हॉटेल वाचलं, तर तू माझ्यासाठी खूप मोठी आहे. मी तुझ्या समोर लहानच आहे ग इंदिरा. तर जाऊ दे ना, झाल्या गेल्या गोष्टी. आता बोल मग, काय 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 काम काय होतं तुले? तर तू म्हटलं ना की तू गॅरंटी घेते त्या मुलीची, तर म्हणून मी रोनीला फोन केला आणि त्याला विचारलं की तुझं लग्नासाठी तयार आहेस का म्हटलं तू. तर तो हो म्हणाला, तयार हो म्हणे मॅडम म्हणे. तर पहा म्हणे मुलगी म्हणे. तर मी सांगितलं त्याला असं 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 आहे म्हटलं. तर हो म्हणे ठीक आहे म्हणे. तर पुढच्या हप्त्यात येतो म्हणे तो, असं म्हणत होता. असं हो काय येतो म्हणे? नाही पुढच्या महिन्यात तयार झाला कोण लगेच नाही लग्नाले? हो आता वय पण होत चाललं ना त्याचं, तर मग लग्न नाही करणार का? तर हो म्हणे. तर मग तू कसं करू? मग कसं करतं? मग तो येणार पुढच्या हप्त्यात येईल तो. तर ठीक आहे ना, मग येते ना पुढच्या हप्त्यात. तर मी सांगून देतो तिथं पोरीच्या मायबापाले पुढच्या हप्त्यात पाहुणे येते म्हणून. कधी येते तर मग तसं सांगजो मग. तर मग पाहुणे घेऊन येऊन जाजो तू त्याले, त्याच्या मायबापाले कोण कोण आहे त्याच्या घरी तर घेऊन तू येऊन जाजो. मी गावातच थांबन मी पोरीच्या घरी. आता मी हे लगन जुळलं तर समजा मी पोरीच्या इकूनच राहीन जर फ्रेंडा. पोराच्या इकडली तू, पोरीच्या इकडली मी, कारण माझ्या गावची पोरगी आहे.
ठीक आहे ना, चालेल ना. तू मुलीच्या ऐकडले, मी मुलाच्या ऐक. छान जमेल ग इंडिया, मस्त जमेल नाही का. तर ठीक आहे ना, मग पुढच्या हप्त्यात येतो तो आणि मग बघायचा कार्यक्रम कधी म्हणतो तो, तर मग मी तसं तुला सांगते. हं? तू आधी कल्पना देऊन दे त्यांना, त्या मुलीच्या आई वडिलांना, की मुलाने हो म्हटलं येणार आहे पाहुणे म्हणून. ते काय तयार राहतील, म्हणजे मनाने पण तयार राहतील आणि असं पण. ठीक आहे, मग मी आज संध्याकाळी जाऊनच सांगून देतो. आता एवढी आनंदाची बातमी मला तर असं वाटून राहिलं का आता दोघं उडत उडत आनंद पुरलेलं तिला सांगू काय. का बा हो म्हटलं पोरानं म्हणून. आता मी घरी गेल्याबरोबर जातो, हात पाय धुवून तिच्या घरी आणि सांगतो तिला हो म्हणलं मला पोरानं दिल्लीचा. आणि हा फ्रेंड काय बोल ना. आता तो ट्रेनिंग करून राहिला दिल्लीले, आणि मग ट्रेनिंग झाल्यावर इथंच येईन का मग तू हॉटेलमध्येच नोकरी करून काय का दिल्लीलाच राहीन. त्याच्या मनावर. आता ट्रेनिंग झाल्यानंतर तो माझ्या हॉटेलमध्ये काम करू इच्छितो की त्याचं स्वतःचं वेगळं हॉटेल तो करतो, त्याच्या मनावर. मी त्याला धरलं बांधलं नाही. हा जेवढा पैसा लागतो मी त्याला देते, पण त्याचं जीवन आहे, त्याच्या जीवनाचा काय मोठा निर्णय आहे तो स्वतःच घेऊ शकतो आणि तो स्वतंत्र आहे. मी त्याच्यामध्ये पडणार नाही की मी पैसा लावले तुझ्या ट्रेनिंगसाठी तर तू माझ्याच हॉटेलमध्ये नोकरी कर, माझीच नोकरी कर. मी असं कधी नाही म्हणणार त्याला. तो म्हणान मी नोकरी करतो मॅडम तर ठीक कर. अगर तो म्हणान की नाही मॅडम मी नोकरी नाही करत, आता मला स्वतःचं माझं स्वतंत्र हॉटेल पाहिजे, तर तू कर. मी त्याला मदत करेन, पण मी जागोजागी त्या पोराला मदत करेन. ठीक आहे, मग आता मी जाऊन सांगतो मग. ठीक आहे. हो चल. बापरे किती ऊन तापते ग. चला जाते मी. हो हो जाय बाबा, उन्ही तर उभं केली मी. आता काय करू मी, म्हणतो म्हणली होती त्या हॉटेलमध्ये कोण नाही बोलावली. चालेल चालेल ग चालेल, डाऊन टू अर्थ आहे मी पण, मला काय एवढं काही आहे नाही. चालेल चल जाते. रमा ऐकले हो म्हणलं म्हणते त्यांना, तो राणीने तून पाहिलं ना त्याला, हिचा मॅनेजर हिचा. हो पाहिलं ना मी. हा पाय बरं हे ब्रेंडा एवढ्या मोठ्या हॉटेलची मालकीन आहे, पण कशी राहते का एकदम अशी कशी मस्त राहते, फ्रेंडली बिलकुल नाही. हो ना, मन मोठं साफ आहे त्या बाईचं. मन साफ आहे, मोकळा आहे, एवढं घमंड नाही पण तिले. हो जरा बी घमंड नाही तिले. पाय आला जेवला आणि तोयचा बायको संगच बोलून राहिला, बायकोच संग बोलून राहिला. हा मला जराही चांगलं नाही का कसं काय म्हणलं ते न काय नाही. असं बोललो आई, तसं बोललो आई, ते लोक असे म्हणे आई, तसे म्हणे आई. काहीच नाही माझ्यावर एक गोष्ट नाही. निरा बायकोच्याच गोष्टी सांगून राहिला, निरा बायको संगच बोलून राहिला. आता खूपच शायनी झाली का जशी ते. आता पुऱ्या घराचा व्यवहार का तिच्याच हाती आहे का, तिच्याच संग बोलून राहिला निरा. ठीक आहे मग मनीषा, आता मी जातो. तू आईले फोन करून सांगून दे, त्यानं होकार दिला म्हणा तर पाहुणे या म्हणा, तर कधी येते कधी काय तसं मग सांगा म्हणा, तर मग आपण तिकडे सांगून देऊ. आणि मग इकूनच्या इकून आपण इच्छा तर चाललो जाऊ. मग ते आले का. हो मी आता करते मी फोन. आता त्रिशाला बघते जरासा आणि मग मी माझ्या आईला फोन करते आणि सांगते. तुम्ही आता रात्रीच याल का एकदम. हो मनीषा, टाइमच झाला आज जावाले, तर आता तिकून मी थोडासा टायमानच येईन. वाट नको पाहिजे माई. जेवण घ्यायचो. हो ठीक आहे ना, जास्त वेळ नको का, लवकर या 10च्या अगोदर. हो तसं 10च्या अगोदरच येतो, पण 7 वाजता येत असतो, आता 9 वाजता येईल. ठीक आहे मग. चाललो ड्युटीवर चाललो आता. हो हो जाय ना जा. त्रिशा आई त्रास दिला काय ना. नाही त्रास गिरास नाही दिला. ते त्रास देते का, ते शांत आहे ते आहे काय. म्हणजे आई मी का त्रास देते का तुम्हाला. नाही हो तू बी त्रास नाही देत मी आता. बरं काय म्हणत ते लोक सांगतही नाही बापा जरासा काही काही. हो म्हणलं का त्यानं येते बोला आता का मग पाहुणे. आता मी सांगतच होती आई तुम्हाला, तर हो म्हटलं त्यांनी बोलवा म्हणे पाहुणे. तर मी आता आईला फोन करून सांगून देते की पाहुणे कधी येतात म्हणून, तर तसं त्यांना सांगून देईन बोलवा म्हणे. हो येणार आहे मग पाहुणे. असं काय, मग तुम्ही जा निघून पाहुणे. हो आई ते पाहुणे आले म्हणजे आम्ही जाऊ इकडून. असं बरं बरं घे बापा आता येईल घे, सांभाळ आता जरासा घे. तशी लढली गेली नाही म्हणा, पण घे आता तू जरासा. हो आई ये मात्रिशाचा. आता माहित पडते अजून महापोराचं का ते पाहुणे आले म्हणजे आई बापाले चाल म्हणते का दोघच जण चालले जाते, तर माहित पडते. मोठी त्या दिवशी म्हणत होती आई ये बरो तू माय लेकरो बोलले साहेब आले, मायले बोलावतो मायले बोलावतो, येते तू येई कुठं तो. अहो थांबा बोल नका, फोन लागला ना फोन, बोल नका, चुप राहा. बोललं तर मग चुप राह. हॅलो आई, काय आई तू येतो म्हणले ना अजून नाही आली. काही येतं. हो ना येतो ना बाई, येतो ना, धीर ठेव ना बाई जराशी. येतो ना, आता काय काय लगन, आता जुळलं काय, उद्या काय लगन, तर येतो आजच अंधन घेऊन. आई तुले काय, आई तू बी जुळाचा अजून पाहुण्यापरीत पाहायचे आहे. तुले बोलावलं तर तू येतो, नाही येत असेल तर तसं सांगून दे, नको येऊ मग. मला आशेवर कायले ठेवतो, काही येऊन राहिली सांग. हो
येतो येतो उद्या गिद्या येतो मी, उद्या गिद्या पाहतो येतो. बरं आई ठीक आहे मग. उद्या वाट पाहिन मी. ये मग उद्या. हो वाट नको पाहिजो तू. हो जमलं तर येईन ना, कॅन्सल झालं तर कॅन्सल बी होईन. वाट नको पाहू. येतो म्हणलं तर येतो मी. बरं बरं ठीक आहे आई, ठीक आहे. ये आरामाने ये. हो हो ठीक आहे चल. काय म्हणते? उन्हाळा झाल्यावर येतो म्हणते का पेरणी डारणी करून? हा येतो म्हणते, उद्या गिद्या पाहतो म्हणते. येते नाही तर काय, एक वेळा बोलावलं ना मग यायला आठवण आहे. त्याच्या बी काही अडचणी राहते, मग यायची बी अडचण राहते का, तशी तुटली सुटली धावत पडत येऊन जाईन काय, एवढं अर्जंट थोडी आहे. येईन आता. तुमचं आपल्याला तेच लागलं पंधाना. येत होती का ना तू ये, येत होती का ना तू ये करून. नाही तू मोठी हे करतो ना, माई आई म्हणलं हे आली नाही अजून म्हटलं म्हणून होय, नाही तर आपण काही एवढं आहे नाही. काय करून राहिली व? हो बसलीच बसली. ये ना या अंदर ये इंदिरा, ये अंदर. काय जेवण करून राहिली काय? मग मी येतो थोड्या वेळानं, मग जेवण घे. नाही इंदिरा बोल ना. मी नाही, हे कल्लीचे बाबा जेवून राहिले, मी नाही. बोल ना काय म्हणत होती. तर ते ब्रेंडानं त्या राणीला केलता फोन. हो म्हणलं त्या पोरानं लग्न करतो म्हणे, तर पुढच्या हप्त्यात येते तो पोरगा. तर मग काही बोलावायचं त्याले, पाहुणे घेऊन पाहुणे तसं सांगा तुम्ही. हा व कल्लीचे बाबा काय हो म्हणते कसं काय बोलावं, कधी बोलायचं मग, पाहुणे बोलावायचे का नाही? हो मग काय करते पोरगा, काय करते? सांगलं नाही का मुन्नी ना, तो मॅनेजर हाय ब्रेंडाचा मॅनेजर, ब्रेंडाच्या हॉटेलमध्ये मॅनेजर हाय तो ड्युटीवर. आता दिल्लीला आहे तो, कोर्स करून राहिला हॉटेल मॅनेजमेंट. आपलं कमलाचं पोरगा कसा दिल्लीला कोर्स करून राहिला तसा. असं आता कोर्सच चालू आहे काय? माय बाप असं ना, माय बाप असं ना. तुले माहित नाही का इंदिरा, माय बाप आहे का नाही, या मागं पुढं कोण आहे काय आहे तुले माहित नाही का? फक्त स्थळच घेऊन आली का? आता शंभर भाऊ पाहू ना समोर आपण आता कोण आहे काय आहे. मला फक्त एवढं माहित होतं बा का ब्रेंडाच्या हॉटेलमध्ये तो राणी पोरगा आहे, तर मी त्याचीच विचारपूस केली. ब्रेंडालाच म्हणली, तर ब्रेंडानंच त्याच्या मायबापापर्यंत थोडी गोष्ट नेली ना. आता ते पोरगा येईन तेव्हा त्याच्या मायबापाची भेट होईल. मायबाप तर असंच म्हणा, गाभाड्यातून तर नाही पडला असं तो. हो बिना मायबापाचं कोणी या धर्तीवर येते, पण बा आता हयात आहे का नाही आहे त्याचे मायबाप? काही एकटाच राहते आता लावारी. तर पाहू ना मग, तसं पाहू ना शंभर भाऊ. तर पुढच्या हप्त्यात येतो म्हणते ते पोरगा. तर मग काय म्हणू, बोलो सांगू काय? ते ब्रेंडा म्हणे मग विचार म्हणे त्याला म्हणे पाहुणे बोलावायचे का नाही, तर मग काही बोलावता तर मग बोलाव काय हो म्हणू काय? थांब ना आता इंदिरा, मग आता पुढच्या हप्त्यात येतो म्हणते पोरगा, तर पाहू ना पुढच्या हप्त्यात. तर मग नाही तसं हो असं तर हो म्हणा ना. ब्रेंडा भेटली किटली तर मला विचारून तर मला सांगायला बरं होते मग. हो तू काय हो म्हणाली मुन्नी? थांब इंदिरा, मी एकदम माघारी पाहुणे नाही बोलत. मी पहिले पोराची भेट घेईन, पोराचे मायबाप पाहिन, मग मी माघारी पाहुणे बोलवून. म्हणजे आपण पहिले जायचं का त्या पोराले पाहिले त्याच्या घरी, मग पोरीले पाहिले बोलावचं? हो मी पोरीले मारले नाही पाडत, पाहुणे बोलव. असं राहते का? काही चाल काढून राहिले तुम्ही. तर पोरगाच्या त्यानं पोरगी पाहिले पहिले, मग पसंत आलं तर पोरीवाले जातात, नाही तर नाही म्हणतात. तर फक्त भेट घेवायची म्हणतो मी. डोळे लावून भेट घेन का मग पाहणार नाही का पोरग तुम्ही? इंदिराच विचारपूस करून ना त्या पोराची. इंदिरा नाही का ते पोरगा आलं म्हणजे तर तिथं ब्रेंडाच्या हॉटेलमध्ये येईनच, तर तूच जाऊन हॉटेलमध्ये विचारपूस करतो त्याची. मायबाप आहे, बहीण भाऊ किती आहे काय आहे तर. हा ना शामराव भाऊ, मी विचारपूस करून घेईन. पोरगा आला म्हणजे मी पाहून घेईन त्याला, विचारपूस करून घेईन, मग तर जमलं ना. ठीक आहे बरं. तर मग बोलावलं का ते ना पाहुणे घेऊन येवा काय? मग आम्ही पाहुणे घेऊन आई तसं तर त्यांनी तुमच्यावरच सोडलं, म्हणजे त्यांच्यावरच सोडलं. कधी येतात पाहुणे तर आम्हाला सांगा म्हणे, तसं ते म्हणत होते. तर मग तू बोल ना त्यांना, पार्वती काकूंना आणि त्यांच्या भावांना कधी येता येतं, तर मग त्यांच्या हिशोबाने ते येतील. ते त्या दिवशी म्हणतील, त्या दिवशी पोरीवाले तयार आहेत. त्यांना फक्त सांगावं लागणार आहे की ह्या दिवशी येऊन राहिले म्हणून, ते तयारीत राहील. असं म्हणजे हे पार्वती तिचा भाऊ हेच निर्णय घेतील जसे कधी जावाचं तर. हो तसं मग 1-2 दिवसा अगोदर तू मला सांगून दे. बरं ठीक आहे. मी सांगतो मग पार्वतीले तसं काही जावाचं येवाचं म्हणते ते, तर मग सांगतो मग तुले तसं. हो आई ठीक आहे, तू सांगून दे त्यांना आणि या मग. हो ठीक आहे मग. हो म्हटलं पार्वती पोरीवाले आहे ना, हो म्हटलं म्हणते का ना बा पाहुणे म्हणून. असं काय? हो म्हटलं काय? मग काही बोलावलं, काही आणा म्हणते पाहुणे, काही जायचं. मग आता तू पाय ना, संदीपले विचार त्याला कधी सुट्ट्या भेटते, कधी सुट्टी भेटते. तर त्यानं असं म्हणलं म्हणते का ते कधी येतात तर आम्हाला सांगा. तर आपल्याला त्याला सांगा लागन का ह्या दिवशी आम्ही येतो बा, तर मग ते तयारीत राहीन. 2 दिवस अगोदर सांगा असे म्हणते. तर तू संदीपले बोल, संदीप सांगा आणि चला मग काही चालतात पाहून घेऊ पोरगी कशी आहे काय आहे. असं काय? त्यानं म्हणलं फक्त आणा, कधी येतात तर तुमच्या मर्जीनं. नाही हो तुमच्या मर्जीनं कधी येतात, हे कायले बोलावते ह्या दिवशी या म्हणून. आपल्याला जशी फट भेटन, जसा टाइम भेटन तसा आपण सांगू त्याले
का ह्या दिवशी आम्ही येतो म्हणून. मग त्याला येवाचं पोरगा त्याला पसंत पडला समजा, तर त्याला येवाचं राहीन. तर त्या सांगन दिवस का ह्या दिवशी आम्ही येतो म्हणून. तर आपल्याला सांगा लागन इकून ह्या दिवशी आम्ही येतो बा म्हणून. हो सर, आपल्याला सांगा लागन. आता तर ड्युटीवर गेला गड्या संदीप. तर संध्याकाळी आला म्हणजे विचारून घेतो त्याला. हो म्हणते म्हणा पोरीवाले, काही जायचं तर पाय म्हणा तू. हो ठीक आहे, मग मी विचारून घेईन त्याला संध्याकाळी आला म्हणजे. काही म्हणते तर मग तो जवळ गेलते नाही तिकडे पोरीले भेटाले. इकडे संदीपले पाहून गेले आणि मग त्याच्या पासून आला वाटते जवळच्या संदीप. तर म्हणूनच ते पोरीले पाहायला गेले. त्याची मैत्रीणच होय म्हणे. हो हो, जवाई बापू म्हणे चांगला आहे म्हणे पोरगा म्हणे, पद्धतशीर आहे म्हणे पोरगा म्हणे, चांगला वाटला म्हणे, करतो म्हणे समोर गोष्ट असे म्हणे. हो तसा पद्धतशीरच आहे संदीप, त्याचं काही लोचा नाही आहे, पद्धतशीर आहे मस्त.